नमस्कार. आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. मासळ येथील पंचशील सहकारी भात गिरणीच्या अध्यक्षपदी सेवक कोरे तर उपाध्यक्षपदी रामदास राऊत यांची अविरोध निवड. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील दी पंचशील सहकारी भात गिरणीवर काँग्रेस प्रणित पॅनलने संपूर्ण 13 संचालक निवडून आणून एक हाती सत्ता काबीज केल्यानंतर आज शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सेवक शंकर कोरे तर उपाध्यक्षपदी रामदास काशीराम राऊत यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. दी पंचशील सहकारी भात गिरणीचे 13 संचालक पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात भाजप प्रणित पॅनलचा धुवा उडवीत सर्व 13 संचालक काँग्रेस प्रणित पॅनलचे निवडून आले होते. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जिवकाडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित करून त्यात अध्यक्षपदी सेवक कोरे तर उपाध्यक्षपदी रामदास राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक रतिराम मेंढे, दिलीप वाटाई, दिवाकर लेदे, मोहन ठाकरे, लिहिनदास सेलोटे, हरिहर हटवार, केसर मटाले, भारती महावाडे, नामदेव मारबते, संजय भोते, शालिक कटाने हे सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाची अविरोध निवड होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, भूमेश्वर महावाडे, लोकेश भेंडारकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारदी, लालू प्रसाद गुंडाने, अविनाश शिवनकर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. भात गिरणीवर भाजपच्या हाती असलेली सत्ता पालथवून काँग्रेसने कब्जा केला आणि पुन्हा एकदा आपला दबदबा कायम केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले.